एक भांडखोर दारुडा तर दुसरा खुनाची शिक्षा भोगून आलेला आरोपी जर तुमचे शेजारी असतील तर समजा तुम्ही तुमच्या आयुष्याची संपूर्ण जमापुंजी एकत्र केली आणि स्वतःला राहण्यासाठी एक छान बंगला बांधला आहे, पण तुमच्याच शेजारी दोन नवीन बंगले उभे राहिले आहेत, ज्यात एका बंगल्यात हा भांडखोर दारुडा राहतो तर दुसऱ्या बंगल्यात खुनाची शिक्षा भोगून आलेला आरोपी राहतो, तर तुमच्या मनाची अवस्था काय होईल? सतत मनामध्ये भीतीचं वातावरण राहील, कुठेतरी असुरक्षितता वाटेल, कारण की किती नाही म्हटलं तरी आपल्या शेजाऱ्यांचा परिणाम हा आपल्यावर होतोच। पण याच उलट त्या दोन बंगल्यांमध्ये एका ठिकाणी पोलीस इन्स्पेक्टर राहायला आले आणि दुसऱ्या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते राहायला आले, तर मात्र तुमचं मन ऑटोमॅटिक शांत होईल, तुम्हालाही सुरक्षित वाटेल। म्हणजेच काय, आपल्या शेजाऱ्यांचा प्रभाव हा आपल्यावर पडतोच आणि हाच नियम लागू होतो ज्योतिषशास्त्रात सुद्धा। जेव्हा एका भावाच्या आजूबाजूला दोन्हीही पापग्रह असतात त्याला आपण पापकर्तरी म्हणतो, आणि जेव्हा एकाच भावाच्या आजूबाजूला दोन्हीही शुभग्रह असतील तर त्याला आपण शुभकर्तरी म्हणतो। चला तर मग पापकर्तरीची काही उदाहरणं पाहूयात। जेव्हा ही पापकर्तरी प्रथम स्थानाला लागते तेव्हा माणसाला कुठल्या ना कुठल्या अडचणींना कायमस्वरूपी तोंड द्यावं लागतं। जेव्हा ही पापकर्तरी पंचम स्थानाला लागते तेव्हा कुठेतरी उच्च शिक्षण, प्रेमामध्ये आणि संतान प्राप्तीमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात। ही पापकर्तरी जर सप्तम स्थानाला असेल तर कुठे ना कुठे वैवाहिक जीवनात कायम अडचणी निर्माण होतात आणि संसाराला कात्री लागते। हीच पापकर्तरी दशम स्थानात असेल तर कामाच्या ठिकाणी काही प्रॉब्लेम्सना कायम तोंड द्यावं लागतं, आणि जर समजा या स्थानांना शुभकर्तरी असेल तर मात्र या सगळ्या गोष्टींचे इफेक्ट्स आपल्याला खूप चांगले पाहायला मिळतात। तर तुमच्या पत्रिकेत आहेत का काही पापकर्तरी आणि शुभकर्तरी? कमेंट्समध्ये नक्की कळवा।